La 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 निराकार ह्या मातीला मूर्तिकार जेव्हा भेटे कळेना जगाला तेव्हा कोण कोणा घडविते चित्तने पंखाबळ झेप नव्या आभानाची गोष्ट उमलत्या मनाची गोष्ट उमलत्या मनाची। बाई शाळेत लग्न नकोच। बेटा हा हट्ट माझ्याकडे करून काही उपयोग नाही। खरंच माझ्या हातात काही नाही। घरी जाऊन सांगून बघ तुझं मन नाही मोडणार बाबा। शहाणपणा नको जास्त, कळतंय मला हे। बाबा पण भिंती खराब होती त्याचं काय? शाळा धुवून देऊ आपण त्यांना। हे बघ आगाऊपणा पुरे झाला, काय खराब होईल ते रंगवून देऊ आम्ही। टाकू पैसे शाळेच्या तोंडावर, पण इनामदारांच्या घरचं लग्न शाळेतच होणार। लहान मुलांनी मोठ्यांच्या कामात नाक खुपसायचं नाही। जा तुझ्या खोलीत जा। ना मी नाही ऐकत। अनिशा मी नाही ऐकत बस। ऐकून घे, हा माझा निर्णय आहे। यात बदल नाही म्हणजे नाही। आणि हा निर्णय तुला मान्य नसेल तर नको येऊस लग्नाला, घरी बस। आणि आता जास्त हट्ट केलास तर माझ्यासारखा वाईट नाही। काय करणार? माराल मला? इनामदारांचा शब्द खाली पडणार असेल तर तेही करेल, लाड करणार नाही। बाबा पाहुणे येणार आहेत, सगळं ठरवायचंय। जा आपल्या खोलीत जा।
काय झालं? काही उपयोग नाही आहे. म्हणजे बाबा आपला निर्णय बदलायला तयारच नाही. सगळ्या होप्सच संपल्यात आता. हो ना, आपल्या शाळेची कचरा कुंडी आणि भिंती तर. हो, आता काय करायचं आपण? काहीच कळत नाही ग. सगळे रस्तेच बंद झाले. काय होणार? काय बघ ना, परत काहीतरी कर ना. बरं ठीक आहे मनीषा, आम्ही निघतो. अगं खूप उशीर होतोय, आई ओरडत बसेल ग. चल. ठीक आहे, चालेल. चल चल ठीक आहे, बाय बाय. नीट जा. हो हो हो. चल चल चल. गावाबाहेरची काही माणसं आहेत, त्यांना बघवत नाही ना हे. आता गावाबाहेरची माणसं शाळेत हुकूम गाजवतात. त्या नव्या बाई प्रेरणाताई, त्यामुळे त्यांचं मत असं आहे की शाळा ह्या असल्या कार्यक्रमाला वापरायची नाही, म्हणे वास्तूचा दुरुपयोग आहे हा. मनुष्याचाही उपाय कसा? इनामदारांनी आपलीच बाजू लावून दिली. मी म्हटलं होतं तुला, हा काही उपाय होऊ शकत नाही. काय लोकांची मानसिकता लक्षात घे. यांचं म्हणजे कसं, मान कापली गेली तरी चालेल, पण मिशी राहिली पाहिजे. हा, पगडी राहिली पाहिजे, इज्जत राहिली पाहिजे. बस. त्यांनी एकदा शब्द दिलाय ना, काही झालं तरी शाळेत लग्न लावणार. बस, ते त्यांचा शब्द खरा करून दाखवणार, ते लावणार लग्न. पण चुकीचं आहे अप्पा. एवढा अहंकार कशासाठी? हा कुठला मी पण आहे? कशी वागतात ती माणसाशी? हा, मुलींनी इतकी मेहनत केली आहे, त्यांचं कौतुक नको करायला? इतक्या त्यांच्यासारख्या मोठ्या माणसांनी चांगुलपणाने नको वागायला? अशी मनं जिंकता येतात ना? कशी ही माणसं असं वागू शकतात? ओ माणसानी, पण हे लोक त्यांना देवाच्या जवळचे समजतात ना, त्यात त्यांना मोठेपणा दिसतो. मग काय करायचं आपण? मग काय करायचं? मुकाट्याने बघत बसायचं हे लग्न होताना? होऊ देत त्या भिंती खराब, घाण करतील हो आप्पा तिकडे. सगळा नाश होईल. काहीच वाटत नाही त्यांना याचं. खराब होईल, मुलींचं काम सगळं वाया जाईल अप्पा. सध्या तरी मला हाच पर्याय दिसतोय प्रेरणा. काय आपण सांगू त्यांना थोडी घाण कमी करा म्हणून? नाही तर असं केलं तर, आपण आपल्या मुलींना स्वयंसेवक म्हणून नेमलं तर सांगतील लोकांना, बाबा इथे कचरा टाकू नका, इथे घाण करू नका. मला वाटतं ऐकतील. इतका मानापमान असलेली माणसं, इतका अहंकार असलेली माणसं या लहानग्या मुलींचं ऐकतील? काही नाही, सरते शेवटी असं होईल की मुलीच बिचाऱ्या सॉरी सॉरी म्हणत कानकुंड्याहून बाजूला जाऊन उभ्या राहतील आणि घालायचा तो हायदोस घालतील ही माणसं. खराब करून टाकतील सगळी मेहनत. अप्पा, मला सहनच होत नाहीये. काय करायचं? का वागतात माणसं अशी? काय करायचं तरी काय सांग ना. त्यांनी तर शस्त्रच टाकली. त्यात त्यांची चूक नाहीये प्रेरणा.
काय खर्चाचं आणि मिळकतीचं गणित जेव्हा जमत नाही ना तेव्हा अशा देणगीदारांची मदत घ्यावी लागते, त्यांची मर्जी सांभाळावी लागते, हे लक्षात घ्यायला हवं ना. आणि कसं आहे, अण्णांनी शून्यातून उभी केली ही शाळा आणि इनामदार ती पुन्हा शून्यावर आणायला निघालेत. का नाही करत ते मुलींचं कौतुक? अहो, किती कष्ट केले होते मुलींनी, किती मेहनत केली होती त्या भिंती रंगवायला. काहीच वाटत नाही. कशी वागतात माणसाशी. एवढा विचार करू नकोस तू. त्या माणसाच्या मानसिकतेचा विचार कर. इतका विचार करत असते ना इनामदार, आणखीन काय हवं होतं प्रेरणा. म्हणजे तुला सांगतो, त्यांची एक मोठी बाग होती, खूप फुलं होती त्याच्यात, सुंदर सुंदर. पण काय, वडिलांची समाधी बांधायची होती त्यांना तिथं. तिथे एक मोठी इमारत उभी केली त्यांनी. का? गावाला कळायला हवं बापाची मोठी समाधी बांधली म्हणून. मी त्यांना म्हणालो की या बागेतच अस्थिकलश करून ठेवा, तुमच्या तीर्थरूपांच्या आठवणीचा सुगंध दरवळू द्या. तुम्हाला काय म्हणाले माहितीये? पंचक्रोशीत नसेल एवढी मोठी समाधी बांधतो मी. बाग तर गेली, आता वर्षश्राद्धाच्या पलीकडे आठवणही होत नाही त्या समाधीची त्यांना. तो एक दिवस मात्र लाऊडस्पीकर लावून दणाळून सोडतात आणि त्रास देतात सगळ्यांना. ही अशी मेंटॅलिटी या माणसांची. त्याला त्या भिंतीतलं सौंदर्य कुठलं कळणार आहे सांग. पण ही मेंटॅलिटी बदलायला नको का? कशी बदलणार सांग. माहित नाही, माझ्याकडे कुठलंच उत्तर नाही. मला काहीच कळत नाहीये काय होणार. मला फक्त इतकंच दिसतंय की मुलींची सगळी मेहनत वाया जाणार आहे, सगळ्या भिंती खराब होणार आहेत, मुलींचे कष्ट सगळे पाण्यात जाणार आहेत. एवढंच स्पष्ट दिसतंय मला. सगळी मेहनत वाया गेली. चला बाबा, मी निघते. अरे दाजी, या 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 वहिनी या. इनामदारांकडे तुमचं स्वागत आहे. या या. नमस्कार नमस्कार नमस्कार. या या. वा 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 वा, जेवणाचा बेस अगदी झकास होता. हे चला चला आपण जाऊन बघूया काय चालू आहे. हे थांब थांब. अरे काय आज जायचंय काय? थांब नाही इकडे. आतमध्ये काहीतरी चालू आहे बोलणं, आपण ऐकूया. थांबा जरा. दाजी, या निमित्ताने आपले नातेसंबंध जुळून येत आहेत. अगदी बरोबर. आम्हाला आनंद आहे. हो, आम्हाला तर अभिमान आहे. गोष्ट उमलत्या मनाची. या निमित्ताने आपले नातेसंबंध जुळून येत आहेत. अगदी बरोबर. आम्हाला आनंद आहे. हो, आम्हाला तर अभिमान आहे. हो, इनामदाराची सोरीक म्हणजे साधी गोष्ट नाही. काय दाजी साहेब, अहो तुमच्या घराण्याचा डंका सर्वत्र आहे, आमच्याहून अधिक आहे. त्यामुळे लग्नही तसंच झोकात करायचं ठरवलंय. अख्ख्या पंचक्रोशीत कुणी पाहिलं नसेल असं लग्न. अहो, आता तुमच्या घरचं कार्य ते छोटं कसं असेल नाही का? बरोबर. वा वा वा, मग काय काय ठरवलंय? त्याचं असं आहे दाजी, गावातली लग्न देवळात लागतात,
पण आम्ही हे लग्न शाळेच्या पटांगणात करणार आहोत. शाळेत? अहो एवढी जागा आहे का शाळेत? जागा? अहो प्रचंड जागा आहे. वर्ग आहेत, भव्य पटांगण आहे. हे बरं आहे, म्हणजे आमचे पण पाहुणे भरपूर असतील आणि तुमचे तर बक्कळच असतील की. येऊ देत ना खुशाल. शाळेत राहायची आणि जेवायची व्यवस्था होईल. स्वयंपाकी 8 दिवस आधीपासूनच मुक्काम करतील शाळेत. अहो मराठी म्हणू नका, पंजाबी म्हणू नका, साऊथ इंडियन सगळे पदार्थ मिळतील. बरं, मुंबईहून खास पानवालाही बोलावणार आहोत. वा 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 वा, मुंबईहून पानवाला? झक्काच बेत आहे ना. अहो शाळेला विद्युत रोषणाई करणार आहोत बरं. आणि मुंबईहून डीजे मागवणार आहोत. डीजे ते काय असते? ते असतात ना काहीतरी, तुम्हाला नाही कळत? हो, डीजे म्हणजे मुंबईतील इंग्रजी वाजंत्रीवाला. लई महाग असेल नाही? अहो महाग असू देत की. मी काय म्हणते, हा? त्याला म्हणावं ना मराठीचीच गाणी लाव. हा ते इंग्रजी फिंग्रजी आपल्याला कळत नाही बाबा. बरोबर. हो हो, गाणी पिक्चर मधलीच वाजवणार आहोत. लई भारी. मेहंदी काढायला गुजरात मधून कांताबेन आणि पोळ्यांकरता शांताबाई असा सगळा बेत आहे. वा 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 वा. इनामदार, हे लग्न वर्षानुवर्ष लक्षात राहिलं पाहिजे लोकांच्या. काय? वय वय. तर गॅरंटी देतो, गॅरंटी. घ्या घ्या, पान घ्या. मुंबईचं का? घ्या. नाही नाही, हो, घ्या की. नक. बर, निघू आहोत आम्ही. हो, चला येतो. या. राम राम. अरे चला चला चला. चल चल ये लवकर येतो. ते निघाले ना. बरं, येतो. या या. लग्नाची अजिबात काळजी नको. लग्न अगदी झोकात उडवू आपण. हो, काळजीच नाही आम्हाला. बरं, येतो. राम राम. राम राम. चला या. बेडी. लग्नाची काळजीच करू नका. लग्न इतकं झोकात उडवून टाकीन की अख्खं गाव तोंडात बोट घालेल. आता ना काहीही उपयोग नाही. चला चला. हो. गोष्ट उमलत्या मनाची. आता काहीच होऊ शकत नाही. आता काय करायचं आपण? आपण त्यांना विनंती केली तर शाळा रंगवलेल्या भिंती पण टाकू. काय ग? पण तुला वाटतं त्यांच्या मनाला पाजळ फुटेल? त्यात माझ्या बाबांचं काळीज दगडासारखं. आणि शिवाय ते म्हणणार सुद्धा होते की शाळेला लाइटिंग करूया, वरातीत अरबी घोडे वगैरे. मला नाही वाटत काय होईल. काहीतरी म्हणजे काय करायचं ते तरी सांगा. हो ना. अगं लोक पान खाऊन पचापचा थुंकतील आणि ते फोडण्याचे डाग. किती घाण वाटेल का ते. बघ ना. अशी घाण करणाऱ्या माणसांना ना असं वाटतं दंडच करावा. खरंच आहे. अगं मी काय म्हणते, तुम्ही शांत राहा. मी विचार करते आणि तुम्ही सुद्धा.
विचार करा. अगं ते काका ना हो बर चल 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 त्यांना आधी गाठूया तर हो चला. हे बघ, हेच ते, हेच का हो हात मारूया. काका, ओ काका. चल चल चल. काय बेटा? काका नमस्कार. नमस्कार नमस्कार बोल नमस्कार. बोला काय म्हणता? आम्ही शारदा विद्या मंदिर मधल्या विद्यार्थी. हो हो मी ओळखतो तुमच्या शाळेबद्दल बरंच ऐकलं मी. अरे बापरे, तुम्ही पण ऐकलं का? हो बघितलं ना कसं बदनामी वाऱ्यासारखी पसरते. हो ना बघ तरी. छे बदनामी नाही, खूप चांगलं ऐकलंय. अच्छा कौतुक. कौतुक. ओ, मला वाटलं तुम्हाला सुद्धा कळलं की काय शाळेचं. ते काय? तेच काही नाही. हो काय नाही नाही काहीतरी नक्की आहे. बघ काय असेल ते सांगा बघू. काही नाही, तुम्ही निघात. काही नाही. जाऊ द्या नाही काहीतरी आहे. सांगा ग पोरीनो काय आहे ते. काही नाही, शाळा तशी छान आहे. काही नाही. सांगा बघू. पण शाळेत दिवसा काही नसतं, पण रात्री मात्र ती असते. हो म्हणजे काय? ती कोण आहे? एक बाई. हडळ. बापरे, हडळ. काही सांगायचं राहिलं काय? त्याचं काय आहे ना, आम्ही असं ठरवलंय का, म्हणजे असं सांगतोय आम्ही तुम्हाला की लगीन आपण तेवढ्यातच करू. अहो पण का? परंपरा.